तुमच्या इथे रस्त्यावर कचरा साठला असेल तर तो तसाच असू द्या, त्या विरोधात आवाज उठवू नका, नाहीतर तुमच्यावर जीवघेणा हल्ला होऊ शकेल किंवा तुम्हाला धमकीचे फोन येऊ शकतील. कारण डोंबिवलीमध्ये असाच एक प्रकार घडला आहे. शशिकांत कोकाटे नावाच्या एका तरुणावर शुक्रवारी मध्यरात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला. कारण डोंबिवली पूर्वेमधल्या प्रकाश डेअरीजवळच्या जकात नाक्यावर कचरा टाकण्यात येतो आणि त्या विरोधात शशिकांत कोकाटे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तसंच त्याबाबत त्यांनी फेसबुक आणि व्हॉट्सअपवरही आवाज उठवला होता आणि त्याचाच राग मनात धरून स्थानिक शिवसेना पुरस्कृत नगरसेविका रुपाली म्हात्रे यांचे पती रवी म्हात्रे यांनी शशिकांत कोकाटे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र आपल्या धमकीला आपण घाबरत नाही हे लक्षात आल्यावर रवी म्हात्रे यांच्या काही गुंडांनी आपल्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप शशिकांत कोकाटे यांनी केलाय. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शशिकांत कोकाटे यांच्यावर सध्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून या प्रकरणी रवी म्हात्रे, सचिन पाटील आणि 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्या बरोबर आहेत. अजित, आपण बघतोय की आपल्या परिसरामध्ये कचरा उचलण्यासाठी म्हणून खरं तर त्यांनी मोहीम सुरू केली होती, पण याचा काही उलटाच फटका त्यांना बसलाय. काय आता याच्याबाबत अपडेट्स येतात आणि कसं नेमकं सगळं प्रकरण झालंय? अनुपमा, याच प्रकरणी नुकतंच 1-2 मिनिटांपूर्वी टिळकनगर पोलिसांनी 4 जणांना अटक केलेली आहे. मुळात जर आपण पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये असाच रस्त्यांचे खड्डे आणि कचऱ्यामुळे बोजवारा उडालेला आहे. त्यातच हा जो प्रकार आहे 27 गावातला प्रकार आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकाम आहेत, त्या ठिकाणी होणाऱ्या कचऱ्यांचा ढीग याविरोधात शशिकांत कोकाटे या तरुणाने फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. त्या पोस्टवरती ती पोस्ट आक्षेपार्ह आहे आणि माझ्या वॉर्डमधली नाहीये असं रवी म्हात्रे जे आहेत नगरसेवकाचे पती त्यांनी सांगितलं होतं. त्यांचं म्हणणं आहे की ती पोस्ट टाकल्यामुळे त्याने मुद्दाम माझी बदनामी केली आहे आणि त्याकरता त्यांनी जो शशिकांत कोकाटे आहे त्यांच्याकडे काही पोरं पाठवली होती, त्यांच्यामध्ये हाणामारी झालेली आहे. मुळात एखाद्या व्यक्तीनं आपल्या त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे तर त्याला अधिकार असतो त्या पद्धतीने जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून जाब विचारणं की ह्या भागामध्ये कचरा आहे किंवा आमच्या समस्या आहेत त्या तुम्ही कधी सॉल्व्ह करणार. पण त्यांनी ती पोस्ट टाकल्यानंतर अशा पद्धतीने जीवघेणा हल्ला होणं म्हणजे नेमकं जो मतदार आहे त्याच्या अधिकारावरच घाला आहे. खरं अजित, असे संपर्कात राहा. रवी म्हात्रे सध्या आपल्या संपर्कात आलेले आहेत, फोन लाईनवर आपल्या बरोबर आहेत. ते रवी म्हात्रे, आपण ऐकलं असेल हे सगळे जे आरोप केलेले आहेत शशिकांत यांनी, एकदा तुमचं ह्याच्यावर टेक काय, तुमचं ह्याच्यावर म्हणणं काय? मॅडम, असं आहे की ही जे फेसबुकवर पोस्ट फोटोग्राफ्स जे टाकले होते ते मुळात माझ्या वाड्यातले नाहीच आहेत ते. बर. आणि त्यांनी शशिकांत कोकाटेंनी मला कधीही विचारलं नाही की या कचऱ्या संदर्भात, आणि तो वाड माझा येत नाही त्यामुळे मी त्या वाड्यात जाऊ शकत नाही ना. दुसऱ्याच्या वाड्यात मी कशाला ढवळाढवळ करायला जाऊ? बर. आणि ते मला ह्याच्यात नाव गोवण्याचा प्रयत्न केली. रवी म्हात्रे, माझं एक आपल्याला म्हणणं आहे की आपल्या भागामध्ये कचऱ्याचा ढीग साठलेला आहे. त्या संदर्भात जो आपलं म्हणणं आहे की तो तुमचा भाग नाहीये, पण तुम्ही तुमच्या संबंधित नगरसेवकांना ती बाब सांगू शकला असता. पण अशा पद्धतीनं मुलं पाठवून शशिकांत कोकाटेंना मारहाण करणं किंवा ज्या पद्धतीनं संपूर्ण व्हिडिओ क्लिप आमच्याकडे आहे त्याला शिवीगाळ करण्यात येते आहे, म्हणजे नागरिकांनी तुमच्याकडे तक्रारी कराव्यात की नाही हा एक महत्वाचा मुद्दा. त्याबद्दल काय सांगाल? नाही, जरूर नागरिकांनी तक्रारी कराव्यात, पण नागरिकांनी तक्रारी करायच्या अगोदर आपल्याला काय थोडंसं विचारलं पाहिजे ना. नागरिकांनी तक्रार कुठल्या पद्धतीची आणि कुठल्या वाड्याशी संबंध निगडीत आहे ते तरी विचारायला पाहिजे होतं ना. त्यांनी तुम्हाला विचारलं नाही, पण त्यांनी जी पोस्ट टाकली ती पोस्ट समजा चुकीची असेल तर संबंधित तुम्ही नगरसेवकांना किंवा त्या लोकांना ती पोस्ट तुम्ही दाखवणं गरजेचं होतं. शेवटी तुम्ही लोकप्रतिनिधी जे मतदार आहेत त्या मतदारांचं तुम्ही ऐकून त्यांना सोल्युशन द्यायच्या अशा पद्धतीने हल्ला करणं हे योग्य आहे का? नाही, पण हल्ला कोणी केला या संदर्भात आपण विचारणा केली असं आम्ही त्याला सांगितलं असं. हल्ला कोणी केला त्याला जाब विचारण्यासाठी काही कार्यकर्ते गेले तिथे, त्यांच्यात थोडी बाचाबाची झाली. त्या बाचाबाचीमध्ये थोडंसं ते झालं, त्यांचं मारहाण झाली असेल थोडीशी. रवी मात्र तुम्ही बघितलं असेल की त्याच्या डोक्याला जखम झालेली आहे, त्याला मुक्कामार लागलेला आहे, शास्त्रीनगरमध्ये अजून ऍडमिट आहे. अशा परिस्थितीमध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून, याआधी तुम्ही लोकप्रतिनिधी होता, आता तुमच्या पत्नी आहेत, अशा पद्धतीने शिवसेनेची सत्ता या संपूर्ण भागामध्ये आहे. जर तुमची सत्ता असून देखील अशा पद्धतीने लोकांवरती जर जाब विचारला म्हणून हल्ला होत असेल तर त्याबद्दल काय सांगाल? नाही, जाब विचारण्याचा प्रश्न आहे. जाब विचारला गेला तर मी स्वतः तिथे गेलो नव्हतो, काही कार्यकर्ते गेले असतील, कार्यकर्त्यांनी गेले असतील तिथे, मी तर नव्हतो गेलो, मी तर घरी होतो.
सुरुवातीला हा संपूर्ण प्रकार घडला त्यावेळी तुम्ही स्वतः शशिकांत कोकाटेंना फोन केला होता, तुमचं नेमकं काय बोलणं झालं होतं? मी फोन त्यांना केला नाही, माझ्या फोनवरनं मी फोन केला नाही. कोणी फोन दिला, मी त्यांना बोललो तू का अशी टाकलीस की मी तिथे येतो, मी तुला भेटायला येतो, एवढंच बोललो. याच्या व्यतिरिक्त काही बोललेलं नाही त्यांना. ठीक आहे रवी म्हात्रे, आपली भूमिका लक्षात आलेली आहे. धन्यवाद. झी 24 तास बरोबर बोललात. रवी म्हात्रे आपल्या बरोबर होते, नगरसेविकेचे, तिथल्या स्थानिक नगरसेविकेचे पती. आणि आपण बघतोय कचऱ्याबद्दल पाठपुरावा केल्याबद्दल कसा राग आलेला आहे आणि या शशिकांत कोकाटे आहेत त्यांना मारहाण झालेली. अजित, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.